राष्ट्रवादी काँग्रेसमधला संघर्ष शिगेला पोहोचलाय। जिल्ह्यातल्या 400 राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत। जिल्हाध्यक्ष बाळा भिसे यांच्याकडे 400 पदाधिकाऱ्यांनी हे राजीनामे दिले। त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील संघर्ष चिघळलाय। कुठल्याही परिस्थितीत निलेश राणेंचा प्रचार करणार नाही आणि त्यासाठी आमच्यावर दबावही आणू नका असं पदाधिकाऱ्यांनी म्हटलंय। राष्ट्रवादीचे नेते जिल्ह्यात प्रचारासाठी येणार असतील तर आम्ही त्यावेळी व्यासपीठावर उपस्थित राहणार नाही। यावेळी पक्षाकडून आमच्यावर कारवाई करण्यापेक्षा आम्हीच राजीनामा देत असल्याचं पदाधिकाऱ्यांनी म्हटलंय। राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांमध्ये जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक तसंच तालुका अध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे। गेल्या 3 वर्षांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या जिल्ह्याचे पालकमंत्री नारायणराव राणे यांनी राष्ट्रवादी संपवण्याचं काम हाती घेतलं। त्या दृष्टीने आमचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, सरपंच यांना आमिष दाखवून कुठं सक्ती करून, हुकुमशाही करून या जिल्ह्यात राष्ट्रवादी संपवण्याचं काम ते सातत्याने करतायत। या संदर्भात आम्ही राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नारायण राणेंनी धमकावून हा मतदारसंघ स्वतःच्या पदरात पाडून घेतला। खरं तर मी उमेदवारीसाठी बंडखोरी केली असती तर परिस्थिती वेगळी असती आणि याबाबत राणेंनी शरद पवार, अजित पवारांचे पर्यायाने राष्ट्रवादीचे आभार मानले पाहिजेत असं दीपक केसरकर यांनी सांगितलं। तसंच निलेश राणेंच्या प्रचारात सहभागी होणार की नाही याबाबतची भूमिका येत्या 2 दिवसात घेऊ असंही त्यांनी स्पष्ट केलंय। पाहूया नेमकं ते काय म्हणालेत। माझी भूमिका 1-2 दिवसामध्ये जाहीर करतो असं मी सांगितलेलं आहे आणि सध्या तरी मी त्यांच्या विरुद्ध कुठलेही कमेंट केलेले नाहीयेत किंवा त्यांच्या विरोधात काही दिलेलं नाही। ही सुद्धा त्यांना मदतच आहे। खरं तर आपल्याला माहिती आहे की मी लोकसभेला उभं राहणार होतो। आदरणीय पवार साहेबांनी, अजितदादांनी सांगितल्यामुळे मी केवळ माघार घेत सांगितलेलं होतं की ज्या पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दडपशाही चालते, ज्याप्रमाणे सिंधुदुर्गमध्ये लोकशाहीचा आदर केला जात नाही, त्याला मी कधीही मान्यता देऊ शकत नाही एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून। आणि म्हणूनच मी निवडणूक लढवणार होतो, परंतु पक्ष नेत्यांचे आदेश झाले म्हणून मी त्याच्यातून माघार घेतली। कारण मी बंडखोरी केली असती तर मग त्याचा ब्लेम हा पर्यायाने पक्षावर आला असता आणि पक्षाने एवढं केल्यानंतर तरी पण त्याच्याबद्दल त्यांचे आभार न मानता उलट्या धमक्या द्यायच्या। खरं तर त्यांनी आभार मानले पाहिजेत नारायण राणेंनी की दीपक केसरकरांची उमेदवारी ही केवळ शरद पवार साहेब आणि अजितदादांच्यामुळे त्या ठिकाणी ती बंडखोरी झाली नाही। त्यांनी आपल्या आघाडीचा धर्म पाळण्याबद्दल मला सांगितलं आणि मी तो धर्म पाळलेला। तर सिंधुदुर्गामध्ये राणे कुटुंबियांच्या अडचणी काहीशा वाढताना दिसत। काँग्रेसचेच आमदार विजय सावंत यांनी उद्योगमंत्री नारायण राणेंना घरचा आहेर दिलाय। राणेंना मी काँग्रेसवाला मानतच नाही। सिंधुदुर्गात आता जी अस्तित्वात आहे ती राणे समर्थक काँग्रेस आहे असा तिखट हल्ला सावंत यांनी चढवलाय। राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस नेते विजय सावंत यांनीही राणेंवर भडीमार केल्यानं काँग्रेस